नांदेडमध्ये शिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले असून काल रात्री झालेल्या पावसाने चिखलमय वातावरण झाले असून भक्तांची तारंबळ उडाली आहे। तर पुढील 3 दिवस कथा ऑनलाईन होणार असून भक्तांनी घरी बसून कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले। नांदेड येथील मामा चौक परिसरात पंडित प्रदीप मिश्रा यांच्या कथेचे आयोजन 23 ऑगस्ट पासून करण्यात आले आहे। महाराष्ट्रासह इतर राज्यातून 1 लाखापेक्षा अधिक भाविक ही कथा ऐकण्यासाठी आले होते, तर त्यातील 10,000 भाविक मंडपात रात्री मुक्कामी होते। मात्र रात्री 7 ते 8च्या सुमारास जोरदार झालेल्या पावसामुळे सर्वत्र पाणी आणि चिखल झाल्याने भाविकांची एकच तारंबळ उडाली। मुसळधार पावसामुळे सभा मंडपात सर्वत्र पाणीच पाणी झाले। जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी तातडीने यंत्रणा हलवून मंडपात मुक्कामी असलेल्या सर्व भाविकांना स्कूल बस, रुग्णवाहिका, पोलीस व्हॅनच्या माध्यमातून 7 मांगल कार्यालय व खाजगी शाळांमध्ये सुरक्षितरित्या हलवण्यात आले। नांदेड जिल्ह्यात हवामान खात्याने दिलेल्या येलो अलर्टनुसार पुढील 2 ते 3 दिवस ही शिव महापुराण कथा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे। पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल असे माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली आहे। रात्री 3 वाजेपर्यंत भाविकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम स्वयंसेवकांच्या मदतीने जिल्हा प्रशासनाने केले आहे। महाराष्ट्र वाईब न्यूज प्रतिनिधी सखाराम क्षीरसागर, नांदेड। जे आपलं कवठ्याचं मैदान आहे त्या ठिकाणी महाकथेचं आयोजन हे होणार नाही। या ठिकाणी फक्त ऑनलाईन स्वरूपात लाईव्ह थेट प्रक्षेपण या कथेचं होईल। त्यामुळे भाविकांनी घरी बसून टीव्ही किंवा इंटरनेटच्या माध्यमातून या कथेचा लाभ घ्यायचा आहे। या ठिकाणी कुणालाही प्रवेश नसेल, कारण या ठिकाणचं जे ग्राउंड आहे आपण बघू शकता की चिखल आणि पाण्यामुळे इथं प्रचंड गैरसोय झालेली आहे। इथं बसणं आणि कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम घेणं आता शक्य नाही। त्यामुळे आगामी 2 दिवस सर्व भाविकांनी घरूनच या कार्यक्रमाचा टीव्ही किंवा इंटरनेटवरती लाभ घ्यायचा आहे।